मतदार म्हणून, साधा मतदार म्हणून एक माझं म्हणजे एक मत आहे, मत मांडण्याचा म्हणजे अधिकार आहे. यड्रावकर साहेबांचं पॅनल बसेल असं मला वाटतंय. मी वर्षाला मतदान करतो. काय गरिबाची सोय केल्यात त्यांनी सांगताय तुम्ही? काय सोय केल्यात त्यांनी? आमचं तर काय सोय केलेलं नाही आहे. हां, काय तर आम्हाला मदत करा गरिबाला, एवढंच, दुसरं काय नाही. वार्ड क्रमांक 2 आमचा. दुहेरी का तिहेरी लढत कशी होईल? तिथं चौरंगी लढत होईल. लोकराजा राजश्री शाहू छत्रपती महाराजांनी स्थापन केलेली व्यापारी नगरी म्हणून जयसिंगपूर परिचित आहे आणि तीच परंपरा पुढे नेत या ठिकाणी राज्याचे एक मोठं नेतं राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या पंचक्रोशीचा सगळा विकास सध्या होत आहे. आणि या ठिकाणी आता निवडणुकीसाठी 13 प्रभागातून 26 उमेदवार असणार आहेत आणि नगराध्यक्षपद 1 असं प्रत्येक मतदाराला 3 मतं द्यायची आहेत. एकूण 49,747 इतके मतं आहेत. जिल्हा पूर्वाधिकारी मोहिनी दिवाण, नेर्लेकर, सुनीता नेर्लेकर आणि त्यांचे सहकारी टीना गवळी असं महिला राज या ठिकाणी प्रशासकामध्ये काम करत आहे. लवकरच अजूनही आज दुसऱ्या दिवसातले कोणतेही अर्ज भरले झालेले नाहीत, मात्र लवकरच ते अर्ज भरले जातील. यड्रावकरांचे बंधू या ठिकाणी नगराध्यक्ष उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे आणि त्या विरोधी पक्षाची आघाडी अशी ही दुहेरी लढत या ठिकाणी होणार आहे. अपक्षांची भूमिका यामध्ये निर्णायक ठरणार आहे. या संदर्भातील अधिकाधिक चांगल्या घडामोडी आणि प्रेक्षकांना काय वाटते, मतदारांना नेमकं काय वाटतं, पक्ष विविध संघटना पदाधिकाऱ्यांची काय तयारी आहे, प्रशासकाची काय तयारी आहे, या संदर्भातला आढावा ग्राउंड रिपोर्ट रितेश सावंत, माझे सहकारी TV नेक्सचे यांच्याद्वारे मी राजेंद्र मुकोटे आणि रितेश सावंत आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. अशाच निवडणुकीचे अपडेट बघण्यासाठी TV नेक्स्ट बघत राहा आणि हा ग्राउंड रिपोर्ट खास आपल्यासाठी. निवडणुकीचे पडगम आता वाचलेले आहेत. TV नेक्स्ट मराठीतर्फे आम्ही जयसिंगपूर इथून संपर्क साधत आहोत. आज अर्ज भरण्याचा दुसरा दिवस आहे. श्रीमती मोहिनी चव्हाण जिल्हा पुरवठा ह्या ठिकाणी प्रमुख आहेत. टीना गवळी आणि सुनीता नेर्लेकर यांना सहाय्यक म्हणून आहेत. मोहिनी चव्हाण या ठिकाणी. मॅडम, अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे आणि किती जागा आहेत आणि काय? जयसिंगपूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जी आहे तर ती जाहीर झालेली आहे. त्याच्यासाठीचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत ही 10 नोव्हेंबरपासून ते 17 नोव्हेंबरपर्यंत आहे आणि आयोगाच्या प्रोग्रामप्रमाणे आपल्याला शनिवारी देखील नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील इथे. आता जयसिंगपूर नगरपालिकेची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये नगराध्यक्ष जो आहे तर तो थेट जनतेमधून निवडला जाणार आहे. जयसिंगपूर नगरपालिकेचे एकूण 13 प्रभाग आहेत आणि या 13 प्रभागामधून एकूण 26 जागा ह्या निवडल्या जाणार आहेत. तर ह्याच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया आता सध्या सुरू आहे. सोमवारपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत जी नामनिर्देशन पत्र आमच्या कार्यालयाला इथे वेळेमध्ये मिळतील तर त्याची छाननी ही आपण लगेच पुढच्या दिवशी म्हणजे 18 नोव्हेंबरला आपण ती करणार आहोत, म्हणजे ती छाननी करणार आहेत. त्याच्यानंतर ह्याचं जे काही चिन्ह वाटप आहे तर त्याचं चिन्ह वाटप हे 25 नोव्हेंबरला केलं जाणार आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यापासून प्रचाराला गती येईल त्याच्यामध्ये. आणि ह्याची जी निवडणूक आहे ही 2 डिसेंबरला सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 ह्या वेळेमध्ये होणार आहे. मतमोजणी इथंच होणार आहे ती. 3 डिसेंबरला आपली मतमोजणी होणार आहे सकाळी 10 वाजल्यापासून. संवेदनशील काय कार्यक्षेत्र म्हणतात सध्या तरी काय असं हे नाही, त्याच्यामध्ये रिपोर्टिंग नाही आहे. पण जशी तुमची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असते ते थोडंसं संवेदनशीलच असते. त्या अनुषंगानं आचारसंहितेच्या अनुषंगानं आम्ही काही पथकांची देखील त्यामध्ये निर्मिती केलेली आहे. जसं विधानसभा आणि लोकसभेप्रमाणे फ्लाईंग स्क्वॉड आणि SST देखील आपण त्यामध्ये स्थापन केलेली आहे. आणि कार्यक्षेत्र हे कमी असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी आणि 2 सहाय्यक निर्णय अधिकारी आहेत. त्याच्यामुळे ह्या पूर्ण परिस्थितीवर कंट्रोल करायला देखील आम्हाला सोपं आहे. त्या व्यतिरिक्त पोलीस प्रशासनाचं देखील आम्हाला त्याच्यामध्ये सहकार्य आहे. पोलीस प्रशासनाचे देखील आम्ही वेळोवेळी बैठकी त्यामध्ये घेत आहोत. मतदार पहिल्यांदाच असं बहुविधतेसाठी सामोरे जातात, तर मतदारांच्या जनजागृतीसाठी किंवा त्यांच्यासाठी काय आपण कार्यक्रम जसं आपण लोकसभा आणि विधानसभेमध्ये स्वीप असतो म्हणजे सिस्टमॅटिक वोटर एज्युकेशन प्रोग्राम जो असतो ना, तर त्याच धर्तीवर आपण नगरपालिकेसाठी देखील आपण स्वीपचे काही प्रोग्राम आयोजित केलेले आहेत. त्यासाठीची वेगळी आपण टीम सुद्धा आपण त्यामध्ये हे केलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असताना शक्यतो मला असं वाटतं की बऱ्यापैकी त्यामध्ये मतदारांमध्ये जागृती असते, कारण उमेदवार आणि मतदार ह्यांच्यामध्ये बऱ्यापैकी क्लोज रिलेशन असतं. त्याच्यामुळे आपल्याकडचं
मतदानाचं जे प्रमाण आहे ते साधारणतः 80% वरच असतं इथे. तरी देखील आपण जास्तीत जास्त मतदान व्हावं त्याच्यामुळे प्रशासनाच्या वतीनं देखील आपण मतदान जनजागृतीचं काम हाती घेत आहोत. खरं तर इतक्या दिवसानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत तिथे. खरं तर लोकशाही जर मजबूत करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्तरावर देखील लोकांना आपले प्रतिनिधी निवडून देण्याची त्याच्यामध्ये खूप दिवसानंतर त्याच्यामध्ये संधी मिळालेली आहे. त्याच्यामुळे माझं सर्व जनतेला आव्हान आहे तिथे की आपण आपल्या प्रभागामधून जो कोणी निवडणार असेल तर तो आपली कामं करणारा असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या ज्या आशा आकांक्षा आहेत तर त्या संस्थेपर्यंत पोहोचवणारा हा आपण नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील हे निवडावं. त्याच्यामध्ये महिला आणि युवतींचा कसा उत्साह आहे, कारण सगळं महिला राज आहेत आणि प्रशासनाने जबाबदारी दिलेली आहे. नाही आता असं वेगळं महिला म्हणून असं काय वेगळे आम्ही त्याच्यामध्ये आता हे मानत नाही तिथे, कारण जवळजवळ 50% आपल्या लोकसंख्येपैकी महिला आहे. त्याच्यामुळे हे आमचं काम आहे असं आम्ही हे मानतो. तरी देखील महिला वर्गानं जास्तीत जास्त त्याच्यामध्ये मतदानासाठी बाहेर पडावा असं मी आवाहन त्याच्यामध्ये करते. जयसिंगपूर पोलिसांचे PI सत्यवान हाके आपल्याबरोबर आहेत. आत्ताच त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची संवाद साधून आजचा दुसऱ्या दिवसाचा आढावा किंवा संवाद केलेला आहे. जयसिंगपूर सरी व्यापारी नगरी आहे आणि कोल्हापूरचं एक मोठं परंपरा असणारं गाव आहे. 2 वर्ष तुम्ही येतात आणि ही निवडणूक लागलेली आहे, काय आपली तयारी? जयसिंगपूर हे आत्तापर्यंतचा इतिहास आहे की अतिशय निर्भय आणि शांतताप्रिय शहर म्हणून ओळखलं जाते. ह्याही निवडणुकीत आमच्या नागरिकांना हाच विश्वास की कृपया आपण ह्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेऊन आपलं मतदान करावे. ते कुठलाही ह्याला प्रलोभनाला वगैरे बळी न पडता किंवा दबावाला बळी न पडता जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडावे. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत आम्ही पूर्ण दक्षता घेतली आहे. कुठल्याही प्रकारची अडचण असेल आपल्याला तर आपण पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. निवडणूक आयोगाच्या नॉर्मप्रमाणे किंवा तुमच्या पोलिसाच्या नॉर्मप्रमाणे संवेदनशील मतदारसंघ वगैरे असे काय नाही, संवेदनशील नाही, पण गर्दीचे मतदार केंद्र आहेत त्या आम्ही काही मतदार असे लोकेट केलेले आहेत गर्दीचे केंद्र की त्या ठिकाणी आम्ही अगदी व्यवस्थित बंदोबस्त त्या दिवशी लावणार आहोत. जिल्हाधिकाऱ्यांच्या सगळा आढावा घेतला जातो मतदान झाल्यानंतरचा, तर जयसिंगपूरचं सगळ्यात शेवटपर्यंत मतदान चालू असतं. ही काय म्हणजे वेगळेपण आहे की काय असं काय नेमकं होतं सगळ्या शेवटपर्यंत मतदान? तसं काही वेगळे पण नाही, पण ते मतदारांना पारंपरिक असे की बाहेर पडण्याचं टायमिंग हे 4, 3:30, 4 नंतर जास्त असते. त्यामुळं आणि आपल्याला जे रेषेच्या आत येतील त्यांचं सगळ्यांचं मतदान करून घ्यायची जबाबदारी असल्यामुळं जोपर्यंत शेवटच्या मतदाराचं मतदान होत नाही तोपर्यंत आपण ते मतदान चालू ठेवतो. फक्त 5च्या आत ते आपल्या इलेक्शनच्या रेषेच्या आत आले पाहिजे. तर आमच्या पोलीस प्रशासनावतीन सर्व जयसिंगपूर सुज्ञ मतदारांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येनं मतदान करून हा जो उत्सव आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे साजरा करावा. दादासाहेब पाटील चिंचवडकर या ठिकाणी आहेत. गेली 25-30 वर्षांधिका जयसिंगपूर परिसरात ते परिचित आहेत. त्यांनी या भागातून प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि एक सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असण्याचं नेतृत्व आहे. सर काय तयारी आणि काय वातावरण एकत्रित? काय नाही, राजश्री शाहू आघाडीमार्फत आम्ही परत 2025च्या जयसिंगपूर नगर परिषदेला पॅनल करत आहोत. याआधीसुद्धा जयसिंगपूरच्या विकासामध्ये आमदार श्री राजेंद्र पाटील यड्रावकर व माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचं मोठं योगदान आहे. या योगदानातून करत असताना जयसिंगपूर नगर परिषदेला गेल्या 5 वर्षामध्ये 300 कोटीचा फंड दिलेला आहे. यामध्ये विक्रमीच आहे तो. विक्रमी आहे. आणि आमदारांचा फंडसुद्धा तालुक्याला 2000 कोटी झाला आहे. हा 2 नंबरला आहे महाराष्ट्र राज्यात. त्या ह्याच्यातून आम्ही हे करत असताना स्विमिंग टँक असू दे, नाट्यगृह असू दे किंवा दत्त देवळासमोरचा मोठा पूल असू दे किंवा जो आंतरराष्ट्रीय कीर्तीचा ज्याला साजेसा किंवा नॉर्म्सप्रमाणे स्टेडियम करत आहे त्या ह्याच्यातून पाण्याची योजना 65 कोटीची करत आहे. भुयारी गटर योजना 75% पूर्ण झालेली आहे. परत गॅस पाईपलाईन योजना ही सुद्धा 75% पूर्ण होऊन निम्म्या भागात ही चालू झालेली आहे. म्हणजे नगरपालिका स्तरावर गॅस पाईपलाईन पहिली नगरपालिका अशी आहे. हो, या ह्याच्यातून पहिली आहे. परत या रस्त्यासाठी जवळजवळ आम्ही 120 कोटी फंड हा ठेवलेला आहे. ज्यावेळी हा सगळा गॅस पाईपलाईन आणि भुयारी गटर ज्यावेळी पूर्ण होईल त्यानंतर सगळ्या जवळ सोसायटी धरून सगळ्यातले हे रस्ते होणार आहेत. आणि ह्या काम करत असताना प्रत्येक प्रभागामध्ये वेगवेगळ्या म्हणजे स्केटिंग ट्रॅक असू दे किंवा ओपन जिम असू दे किंवा यात वृक्षारोपणमध्ये आम्हाला नंबरही मिळालेला आहे या याच्यात.
आणि आमचं बजेट फक्त 4 कोटीचं आहे, पण 300 कोटी आले. जवळजवळ आता 150 कोटीचा फंड आम्ही इथं खर्च करीत आहे. तरी राजश्री शेवगाडीमार्फत आमची उमेदवारी आता जवळजवळ फायनल होत आलं आहे. आमदार साहेबांनी संजय पडले यड्रावकर हे 2 दिवसात निर्णय घेऊन पॅनलची दोन दिवसात पॅनलची घोषणा होईल. म्हणजे नगरपालिका असून 300 कोटीचा निधी आहे, 500 कोटी स्टेडियम आहे आणि अंडरग्राऊंड पाईपलाईन तुम्ही गॅस पुरवताय. म्हणजे काम करायचं कुठे शिल्लक शिल्लक राहिलं नाही. तसं काम काय शिल्लक राहिलेलं नाही. कारण जयशिमृत स्थापना शाहू महाराजांनी केल्यापासून जेवढा फंड आला नाही तेवढा फंड आम्ही 5 वर्षामध्ये आणलेला आहे. त्याच्यामुळे मतदार तुम्हाला असं नक्की आहे. आणि तुमचा उमेदवारही ठरलेला आहे नगराध्यक्ष पदाचा. नाही अजून आम्ही आमची मीटिंग होणार आमदार साहेबांनी. जे इच्छुक आहेत नगराध्यक्ष पदाला असू देत, नगरसेवका पदाला असू देत, सगळ्यांना एकत्र करून त्यातून नाव त्यांनी सगळ्यांचं फायनल करणार. म्हणजे जे उभा राहणार नाहीत किंवा देणार त्यांनी त्यांना सांगून करून असं सर्वानुमते असं नगराध्यक्ष व नगरसेवकाचे उमेदवार देणार आहे. एकंदरीत झालेल्या कामाचं बघता तुमच्याकडं ठोसपणे जनतेसमोर जायला सगळे मुद्दे आहेत. बघा अजून पॅनल कुठलं फिक्स नाही, फक्त एकच फिक्स आहे ते यड्रावकरांचं तेवढं. विरोधी पॅनलचं अजून काही नक्की ठरलेलं नाही आहे. कसा उत्साह कसा युवकांच्या मतदारांचे युवक चांगला आहे. सगळे युवक नवीनच येणार, दोन्ही पण नाही. नवीन सगळे चेहरे येणार, नवीन चेहरे येणार. दोन्ही पॅनलमधून कुठला नाही यड्रावकर पॅनल मारणार तिने. सीटा उभा केलेले सगळे मारणार. हो. आणि 10 वर्षानं मतदान होतोय आता आणि जयशिंपूर हे शांततेतलं गाव आहे, तसं मतदान होणार. होय तसंच होणार. तुम्ही मतदान करणार? हो करणार की. तुमचा वार्ड कुठला? वार्ड क्रमांक 2 आमचा. दुहेरी काय तिहेरी लढत कशी होईल? तिथं चौरंगी लढत होईल. थोडं चुरशीनं होणार. हो होणार. आणि जोरात होणार मग. होय सगळे नाही सगळे नवीन चेहरा आणणार, त्यातनं नवीन चेहरा आणून यड्रावकर फुल्ल पॅनल मारणार. आमचा वार्ड क्रमांक आहे 1 नंबर. एक पुरुष OBC आणि एक महिला ओपन आहे. त्याच्यामध्ये आता सध्या दुरंगी लढत लागण्याची जास्त शक्यता आहे. आणि पहिला म्हणजे याच्यामध्ये म्हटलं तर OBCमध्ये तर 100% मला माझी म्हणजे मतदार म्हणून साधा मतदार म्हणून एक माझं म्हणजे एक मत आहे, मत मांडण्याचा म्हणजे अधिकार आहे. यड्रावकर साहेबांचं पॅनल बसलं असं मला वाटतं आहे. 10 वर्षानं मतदाराचा अधिकार मिळतोय. कसा युवकांच्यात महिलांचा उत्साह कसा आहे? नाही युवकांच्यात आणि म्हणजे तरुण वर्गात युवकांचात आणि नवनिर्वाचित जे मतदार आहेत त्यांना सुद्धा खरोखर एक नवी पर्वणी आणि ठीक आहे एक चांगल्या विचाराची आणि चांगल्या पद्धतीनं एक म्हणजे जास्त टक्का वाढेल असं वाटतंय. हो सर्व मतदान करतील, 100% सर्व मतदान करतील असं वाटतंय. राजर्षी शाहू महाराज यांनी जयसिंगपूर नगरी वसवलेली आहे आणि विकास कामांचा सुद्धा जोर चांगल्या पद्धतीनं झालेला आहे. आणि याची पर्वणी म्हणजे ह्या मतदानातून लोक खरोखरच आतापर्यंत यड्रावकर साहेबांनी जे काम केलं आहे त्याला खरोखर एक चांगलं मत परत मिळेल असं आम्हाला वाटतंय. मी 2 तारखेला मतदान करणार आहे. मी वर्षाला मतदान करतो. सर्वांनी आपल्या मताचा हक्क बजवावा. काय गरिबाची सोय केल्यात त्यांनी सांगताय तुम्ही? काय सोय केल्यात त्यांनी? आमचं तर काय सोय केलेलं नाही आहे. माझं घर पडकाय. हे इथं पाऊस आलं की पाणी येतं आहे सगळं. आयली की दुगीचं आमच्या घरात बापही नाही आहेत. काय नाही दिलेलं. मुलगी आहे मी त्यांची. माझी मुलगी आहे ती. मागणी वगैरे केली नाही आम्हाला कोण दाद लावून घेणार आहे दादा सांगा? गरीबाला कोण दाद लावून घेतात काय सांगा? सांगा मला. अहो घर पडलंय तर कोण दिक करत नाही. बाथरूम पडलं तर कोण दिक घेतलं नाही. लोक चांगले आहेत, आम्हाला बसायला त्यांनी जागा दिल्या. आम्ही दरवेळेला मतदानचा हक्क बजावतो. ह्या 2 सर्वांनी आपलं मतदान करून आपलं हक्क बजवावा. काय तुम्हाला काय आम्हाला काय अपेक्षा नाही. आमचं घर पडलंय. आम्ही मायाली की रोज कोल्हापूर रोडला विकून खातोय, फ्रूटचा धंदा करून खातोय. त्यातच काय मिळेल त्याच्यावर आम्ही पोट चालवतोय. आमचं घर पडलंय 52 झोपडीत. आम्हाला कोण बांधून दिलं नाही. आम्हाला देतच नाहीत बांधून. कोण तुम्हाला तिथं कोण आम्हाला विचारतच नाही. तेवढ्यापुरतं गोड बोलतात. आम्हाला मायालिकीला काय कोण आहे? आम्ही केलं तर घरकुल योजनेला खरं आम्हाला ते मंजूर पण होऊन आलं नाही. आम्हाला मायालिकी दुगीचं आहे. आम्हाला भाऊ पण नाही. बहीण एक आहे ती आणि मी. आम्ही दोघीच. ती तिकडं तिच्या पोरांना घेऊन असत्या. माझी एक मुलगी होती लग्न करून दिलोय. नवरा पण चांगला नाही माझा. काय करायचं?
हां काय तर आम्हाला मदत करा गरिबाला, एवढंच, दुसरं काय नाही. आम्ही काय दुसरं मागत नाही. आणि दरवेळी मतदान करता तुम्ही? दरवेळेला मतदान करतोय. बावनझोपडीत राहायला आहे मी, बावनझोपडीत काय होतच नाही म्हणतात त्यांनी, मग काय करायचं आता. पडकं घर आहे आमचं, पडल्यात, दोन्ही बी खोल्या पडल्यात आमच्या. तसं एक पलीकडं शेजारणीनं भिंत पण पाडल्या, कोण विचारणार तिला? विचारायला कोणच नाही घरात, कोण विचारणार? हां आता मुलगीचं लग्न करून दिलं आहे, तिला मुलगा झाला आहे, आता ती तिच्या घरात, आम्हाला काय, आमचं आम्हाला करायलाच पाहिजे की. एक घरचं धुणं भांडी करतो, इथं पंचगंगामध्ये लोटायचं पुसायचं करतो, तेवढंच पगार येतं आहे. ती लोक चांगले आहेत, बसायला जागा दिल्यात आम्हाला. हां आम्हाला काय हे पण नाही आहे, काय करायचं. काय तर त्यांनी आधार, आता त्यांनीच आम्हाला काय देतील ते देतील. 2 तारखेला आम्ही मतदान करणार उत्साहाने. तुमचा वार्ड नंबर किती? माझा जुना 4 नंबर आहे, आता सध्या कुठला आहे आपल्याला माहीत नाही. पण काय तिरंगी दुरंगी लढत कशी होईल काय? ते आता काय नो गॅरंटी, आता काय सांगता येत नाही, अजून वातावरण नाही ना. जोरात होणार मतदान. आता अर्ज भरल्यावरच वातावरण होणार. 2 तारखेला आम्ही मतदानाचा हक्क बजावणार आहे. ही शाहू महाराजांनी वसवलेली बाजारपेठ आहे आणि इथं जयशंकपुरात एकदम शांततेत मतदान होतं आहे सगळं. त्यामुळे आम्ही काय ते आमचा नेता आम्ही 2 तारखेला आम्ही ठरवू. तुमचा किती नंबर वार्ड आहे का? आमचा 12 नंबर वार्ड आहे. 15 साली निवडणूक झाल्या होत्या, त्यानंतर 19ला झाल्या नाहीत, म्हणजे 2008 10 वर्षानंतर हे आता परत आम्हाला मतदानाचा हक्क मिळालेला आहे. तो शांततेत पार पडतो, आमच्या गावात शांततेत पार पडते सगळं, काय होणार नाही. महिला आणि युवकांत पण चांगला उत्साह आहे. हो चांगला उत्साह, मतदानाचा सगळ्यांचा चांगला उत्साह आहे. मग इथं काय दुरंगी काय तिरंगी लढत कसं होईल काय? इथं तिरंगी होईल असं वाटतंय. चुरशीनं तिरंगी लढत होणार. हो तिरंगी होणार. आणि युवक वर्ग पण उत्साहानं उभारणार आहे. हो युवक वर्ग उत्साहानं, सगळ्याला उत्साहाचं वातावरण आहे. आता गावात शांतता असल्यामुळे कुठला काय दंगाबिंगा होणार नाही आहे. म्हणजे एका पोक्तपणाने आणि समंजसानं निवडणूक होणार आहे. हो 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 हो. मी सर्व जयशंकपूरवासियांना आवाहन करतो की 2 तारखेला सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा ही विनंती. कुठला वार्ड आहे तुमचा? 9 वार्ड. 9 नंबर वार्ड. आणि काय लढत कशी होईल? तिरंगी दुरंगी कशी होईल काय? ते काय विचारायला पाहिजे, हो चौकशी करायला पाहिजे. असे विचारल्याशी जे बोलत नाही झालं करायला त्यासाठी करायचं ना मतदान 2 तारखेला. हा सांगतो घरात. आणि महिलांच्यात युवकांच्यात चांगला उत्साह आहे. 2 तारखेला मतदान करणार आहे. 2 तारखेला आम्ही सगळेजण जयसिंगपूरवाल्यांनी सर्वजण उत्साहानं मतदान करणार आहे. तुमचा कुठला वार्ड आहे? आमचा वार्ड 1 नंबर आहे. दुरंगी काय तिरंगी लढत कशी होईल काय? आता ते आता बघू, आता आपल्याला बी एवढं काय माहिती नाही आहे. बरं जयसिंगपूर हे कायम जिल्ह्यामध्ये शांततेत मतदान होतं, पोक्तपणे होतं, म्हणजे खेळी मिळत जयसिंगपूर एक खेळी मिळतलं जयसिंगपूर आहे. हां शांततेच आणि शांततेत पण शांततेत होणार. हो ना हो ना. जयसिंगपूरवाले असं आहे की कोल्हापूर जिल्ह्यात सगळ्यात शेवटीमध्ये म्हणजे 4-4:30 नंतर सगळी मतदान येतात, असं काय आहे? काही इथली प्रथा आहे तशी? नाही नाही तसं काही नाही, तसं काही नाही. शेवट टप्प्याचं मतदान होणार. 2 तारखेला आम्ही निष्ठानं मतदान करणार आहोत. जयशंकरनं मतदान होतं आहे. जरा यड्रावकरांचं चांगलं वातावरण आहे. तिथे दुरंगी लढत काय तिरंगी लढत कशी होईल? तिरंगी लढत होईल. दरवर्षी मतदान करतात? हो दरवर्षी मतदान करतो. उत्साह आहे सगळ्या उत्साह मतदानात शेवटपर्यंत उत्साह असतो. युवकांनी आणि युवकांनी सर्वांनी हक्क बजावा आपापला. 2 तारखेला आम्ही मतदान उत्साहाने करणार आहोत. तुमचा वार्ड कुठला? 12 नंबर. आता 10 वर्षानं जवळजवळ मतदानाचा जे तुम्हाला हक्क मिळालेला आहे, कसं वाटतं? उत्साह काय एकंदरीत? उत्साह चांगलाच आहे की. आणि सगळ्या युवकांच्यात महिलांच्यात उत्साह आहे की. मतदान होणार आहे तुम्ही? हो मतदान होणार. लोकशाहीची प्रक्रिया म्हणजे आपण माझ्या मागं बघत आहात त्याप्रमाणे दोरीवरचा बॅलन्स सापडण्याचा प्रकार असतो. 75 वर्षे आपल्या आता राज्यघटनेला होत आहेत येत्या 26 नोव्हेंबरला. आणि लोकराजा राजशिवनी स्थापन केलेल्या जयसिंगपूर नगरीसुद्धा तब्बल 10 वर्षांनी आता मतदानाला बाहेर पडलेली आहे. विविध सगळ्यांच्या मतांची आम्ही प्रक्रिया घेतलेली आहेत. आणि 2 तारखेला जे मतमोजणी होणार आहे ते माझ्या मागं तुम्ही बघतात यांच्यावरून अजून सूर्य पोचलेलाच नाही, अजूनही त्यांना विस्थापित राहावं लागतं. या लोकशाहीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सामान्य जनतेला आणि अशा भटकणाऱ्या समाजातील युवकांना हे नवीन भवितव्य जे भारताचं आहे त्यालासुद्धा कुठेतरी व्यवस्थित स्थान मिळावं अशीच अपेक्षेने आणि या जबाबदारीने सर्वजण मतदान करतील.
मी TV नेक्स्ट मराठीसाठी जयसिंगपूरच्या या चौकातून रितेश सावंत, आमचे सहकारी यांचा समावेत जयसिंगपूर नगरीतून. धन्यवाद. TV नेक्स्ट मराठी आपण या अशाच विविध प्रकारच्या अद्ययावत बातम्या, प्रक्रिया, ग्राउंड रिपोर्ट आणि समाजाची नस आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पाहत राहा. धन्यवाद.